तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. आजचा व्हिडिओ काही ट्रेंडिंग विषयांबद्दल बोलणार आहे. सध्या न्यूजमध्ये पाहिलं असेल, कप सिरप पिल्याने राजस्थानमध्ये काही मुलांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. तर याच विषयावर आपण बोलणार आहे. कारण याविषयीची माहिती लोकांना असणं गरजेचं आहे. या अगोदर देखील मी माझ्या चॅनलवर कप सिरपविषयी बोललेलो आहे, की कप सिरप 18 वर्षाच्या पुढच्या मुलांनाच आपण देणं गरजेचं आहे. अंडर एज पेशंटला दिलं तर त्या कप सिरपचा मुलाच्या जे आहे ते शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तो व्हिडिओ पाहायचा असेल नक्की चॅनलवर जाऊन चेकआउट करा. ती माहिती देखील तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. आजच्या विषयाबद्दल बोलूया. कालच एक न्यूज बघितली, की राजस्थानमध्ये कप सिरप पिल्याने काही जे आहे ते लहान लहान मुलांचा मृत्यू झाला. यामागे खूप सारं राजकारण देखील असू शकतं. आता हे राजकारणवाले काय करणार? कारण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये पैसा भरपूर आहे आणि हे राजकारणी मंडळी आता कसं ना कसं करत काहीतरी उलटं-पालटं करून या कंपनीचं नाव तिथून क्लिअर करून क्लीन चिट देऊन टाकतील. तो विषय वेगळा आहे. पण सामान्य जनतेला याविषयीची माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. सुरू करूया व्हिडिओला. तर राजस्थानमध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला कप सिरप पिल्याने. कप सिरपचं ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट जे होतं, ते होतं डेक्स्ट्रोमिथॉर्फिन. तर याचं जे मेन काम आहे, ते आहे कफ सप्रेसंट. म्हणजे जेव्हा आपण खोकतो, अशी जी खोकण्याची जी आपली ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी दाबण्याचं काम करतं हे डेक्स्ट्रोमिथॉर्फिन. यालाच म्हणतात कफ सप्रेसंट. म्हणजे हे आपला खोकला कमी करत नाही, फक्त खोकल्याची जी आपली इच्छा आहे, ती दाबायचं काम करतं. आणि हे ॲक्ट करतं, म्हणजे हे काम करतं आपल्या नर्व्हस सिस्टमवर, म्हणजे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतंही औषध असू द्या, ब्रेन अँड स्पायनल कॉर्डवर काम करत असेल, तर त्यामुळे आपल्याला जे ती झोप वगैरे येते, चक्कर येते, तर अशा गोष्टी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं असं औषध जास्त प्रमाणात घ्यायला नाही पाहिजे. आता ही केस समजून घेऊया. मृत्यू होण्यामागचं कारण काय असू शकतं? त्यामागे आपण 3 पॉइंटबद्दल बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ओव्हरडोस. जर त्यांच्या आई-वडिलांनी त्या कफ सिरपचा जर एक्स्ट्रा डोस दिला असेल, तर त्या केसमध्ये मुलांची जी नर्व्हस सिस्टम आहे त्यावर काम केलं असेल. त्यामुळे त्यांना अतिरिक्त झोपेमुळे त्यांचा हार्ट रेट, ब्लड प्रेशर कमी झाला असेल, त्यामुळे मृत्यू झाला असेल. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट ओव्हरडोस. मुलांचे जे काही अवयव आहेत, किडनी, लिव्हर झालं, त्यामध्ये काही एन्झाईम असतात. त्यांची प्रॉपरली डेव्हलपमेंट झालेली नसते अंडर एजमध्ये. त्यावेळेस जर आपण त्यांना थोडासा चमचा जरी एक्स्ट्रा दिला, तरी त्यांच्या शरीरामध्ये त्याचं विष तयार होऊ शकतं, जे की किडनीला, लिव्हरला डॅमेज करून किडनी किंवा लिव्हर जे आहे ते डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे देखील मुलांचा मृत्यू होऊ शकतो. दुसरी गोष्ट. ही आता झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे ड्रग ड्रग इंटरॅक्शन. या अगोदर त्या पेशंटची कंडिशन काय होती, म्हणजे मेडिकल हिस्ट्री काय होती? कोणता आजार झाला होता, त्यांची किडनीची, लिव्हरची, म्हणजे त्यांचं किडनी, लिव्हर प्रॉपर फंक्शन करत होतं का? या अगोदर त्यांनी त्या औषधाच्या सोबत कोणती औषधं घेतली? या गोष्टीची जर माहिती जर असेल, तर त्यावरूनच ठरवता येऊ शकतं, की मृत्यू कशामुळे झाला असेल. समजा, की त्यांनी हे जे खोकल्याचं औषध आहे, ते घेतलं असेल, त्याचबरोबर दुसरं कोणतं औषध चालू असेल, त्याबरोबर त्या औषधाचं काही इंटरॅक्शन वगैरे झालं, त्यामुळे देखील त्यांच्या किडनीवर, लिव्हरवर लोड येऊन ते फेल झालं असू शकतं. त्यामुळे देखील या ज्या मुलांच्या याचा मृत्यू झालेला असू शकतो. त्यामुळे मल्टिपल सिनॅरिओज इथे असतात. त्यामुळे फक्त एकाच गोष्टीवर आपण लक्ष ठेवायचं आहे, की अंडर एज पेशंटमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये शक्यतो कप सिरपचा वापर नाही केला पाहिजे. खास करून 5 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी. आमच्या हॉस्पिटलमध्ये देखील भरपूर सारे पेशंट येतात. ते देखील सांगतात, की आम्हाला कप सिरप द्यायचा आहे. मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो, की काही जे पेशंट येतात बेजबाबदारपणे कप सिरप घेऊन जातात, मुलांना पाजतात. नंतर त्रास झाला तर मग परत अशी दुसऱ्यांच्या नावाने आरडाओरडा करत बसतात. त्यामुळे मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे, आत्ता देखील सांगतोय, लहान मुलांना शक्यतो कफ सिरप देत जाऊ नका आणि जरी देत असाल, तरी एकदम कमीत कमी डोस द्यायचा. कारण थोडासा डोस देखील त्यांना पुढे त्रासदायक होऊ शकतो. याच गोष्टीची काळजी घेत चला आणि
मी म्हटलं तुम्हाला, की भरपूर साऱ्या आपण ते औषध कुठून घेतोय, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून जर तुम्ही कफ सिरप अशा प्रकारचे घेत असाल, तर त्या कफ सिरपची क्वालिटी काय आहे, ते देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही जे कफ सिरप घेताय ना, ते प्रायव्हेटमधून घेता, थोडे पैसे एक्स्ट्रा जातील, पण तुमचं मूल जे आहे ते सेफ राहील असं पर्सनली मला वाटतं. कारण मी भरपूर म्हणजे जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे, त्यानुसार मी बघितलंय, की जे कोणते कफ सिरप गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये असतात, त्यांचा एवढा क्वालिटीचा तिथे विचार केला जात नाही, असं पर्सनली मला वाटतं. असं पर्सनली मला वाटतं. त्यामुळे शक्यतो बाहेरून कप सिरप घेत चला आणि गव्हर्नमेंटचे एकदम लो क्वालिटी असतात, असं पण नाही, भरपूर जणांना फरक पडतो. पण दरवेळेस जो आहे तो कप सिरप कुठून येतात, त्याचा सोर्स चेंज होत असतो. त्यामुळे डिपेंड करतं, की कप सिरपची क्वालिटी कशी आहे वगैरे, वगैरे. आणि त्यामध्ये असं पण असतं, की जर कप सिरप प्रॉपर स्टोअर केला नसेल, त्यामध्ये काही बाहेरचे कंटॅमिनेशन असतील, घाण असेल, त्याचं प्रॉपरली क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी एश्युरन्स प्रॉपरली केलं नसेल, त्यामुळे देखील त्याची क्वालिटी खराब असू शकते. त्यामुळे ही एक काळजी घेत चला. आय होप समजलं असेल. रिसेंटच केस आहे. न्यूजमध्ये आता खूप चर्चा होती. कफ सिरपमुळे इतक्या-इतक्या मुलांचा मृत्यू झालेला आहे. तर प्लीज शक्यतो काळजी घ्या. तुमच्या मुलांना कफ सिरप देताना कोणताही कफ सिरप असा उलटा-पालटा देऊ नका. 12 वर्षापर्यंत आपण लिमिट 12 वर्षाच्या पुढे जसा कफ सिरप दिला जातो, लहान मुलांसाठी असतो पेडियाट्रिक ठीक आहे. पण तरीसुद्धा आपण प्रायमरीली आपण घरगुती उपाय आधी करून पहावे, नंतरच कफ सिरप देण्याच्या भानगडीत पडावं. कारण मेजॉरिटी ऑफ द कफ सिरप फक्त ते कफची आपली इच्छा दाबण्याचे काम करतात. त्याला कफ सप्रेसंट म्हणतात. त्याच कॅटेगरीतला सध्याचा हा जो आहे तो कफ सिरप होता. काळजी घेत चला. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. लहान मुलांची देखील काळजी घ्या. कफ सिरप लगेच देऊ नका. घरगुती उपाय करून पहा. फरक नाही पडला, शेवटचा उपाय म्हणून कफ सिरप ठेवा. एवढंच सांगेन. माझं नाव आहे फार्मा बॉय. मी एक फार्मासिस्ट आहे. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.